झोका भाग 3. पुन्हा एकदा फाटक वाजलं. कोण आलं पहा बरं गुंजा, सुधा म्हणाली. हा बघते, असं म्हणून गुंजा बाहेर आली. फाटकाजवळ खंडू उभा होता. त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली, इकडं कसं आलं धनी, काय काम आहे काय? तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी पुटपुटला. ते ऐकून तिने झोक्याकडे विस्फारल्या नजरेने बघत तोंडाला हात लावला. या बया, खरं सांगतास की काय? 16 आनं खरं आहे, हे घे, असं म्हणून त्याने एक पिशवी तिच्या हातात दिली. हे काय आहे? गुंजा म्हणाली. हे मंतरलेलं पीठ आहे, असं म्हणून त्याने परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि परत जाताना तो म्हणाला, ध्यान ठेवून करजो बरं मी जे सांगितलं ते. गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा पिशवीकडे बघून आत गेली. काय झालं ग? कोण होतं? कोणाशी एवढा वेळ बोलत होती? सुधाने विचारला. सुधा बोलली त्याकडे गुंजाचं लक्षच नव्हतं. ती कुठल्याशा विचारात गडली होती. अगं गुंजा, काय एवढा विचार करते? तुला विचारलं मी. ए गुंजा, असं जोरात म्हटल्यावर गुंजा भानावर आली. हो हो, काय म्हणलं वहिनी साहेब? गुंजा अडखळत म्हणाली. कोण आलं होतं बाहेर? सुधाने पुन्हा एकदा विचारलं. ते माझं घरधनी आलं होते, गुंजा म्हणाली. ते पिशवीत काय? सुधाने विचारलं. ते काही नाही, गुंजा चाचरतच म्हणाली. गुंजा, काही चिंतेची बाब आहे का? कारण आत्तापर्यंत तू चांगली हसत खेळत बोलत होती आणि बाहेरून जाऊन आली आणि तुझी तंद्रीच लागली. जे काय ते मोकळेपणानं सांग बरं. त्यानंतर मलाही एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे, सुधा म्हणाली. आधी तुम्हीच सांगा वहिनी साहेब, गुंजा आजीजीने म्हणाली आणि खिडकीतून ती झोक्याकडे बघू लागली. बरं, मी सांगते. अगं, काल रात्री मला विचित्र अनुभव आला. तो अंगणातला झोका आपोआप कोणीतरी बसल्यासारखा मागे पुढे जोर जोरात एका लयीत हलत होता. रात्री 12 ते 3 अखंड तो झोका कर्र कर्र आवाज करत हलत होता, सुधाने सांगितलं. आणि तेवढ्यात धप असा काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ मांजरीच्या विव्हळण्याचा आवाज आला. तशी गुंजा ताडकन उठली आणि घाबरत म्हणाली, वहिनी साहेब, ती झोका बाधित आहे, बाधित आहे. आता माझ्या या डोळ्याने मी बघितलं, ती मांजर कोणतरी ढकलून दिल्यावर आणि त्या झोक्यावरून खाली पडली. तुम्ही इथं राहू नका वहिनी साहेब, माझं ऐका. असं म्हणत ती पाय पोटाशी घेऊन भिंतीला टेकून बसली आणि एकटक विचित्र नजरेने त्या झोक्याकडेच बघू लागली. सुधाला तिच्याकडे बघून भीतीच वाटायला लागली. थोड्या वेळाने थांबून सुधाने गुंजाला पाणी देऊन विचारलं, गुंजा, या पिशवीत काय आहे? गुंजा गटागट पाणी पिऊन म्हणाली, तेच माझं घरधनी म्हणत होता की त्या झोक्यात काहीतरी गोम आहे म्हणून ते कुत्रं ओरडत निघून गेलं होतं. त्यासाठीच त्यानं मला हे मंतरलेलं पीठ दिलं. मंतरलेलं पीठ? आणि काय होईल याने? सुधाने विचारलं. ते तर मला ठाव नाही, पण माझा घरधनी म्हणला की झोक्याभोवती हे पीठ टाकून देजो म्हणून, आणि त्याच्यावर काही उमटलं तर मला सांगजो म्हणून, गुंजा म्हणाली. मग टाकणार का तू? सुधाने विचारलं. टाकणार होती म्या, पण आता मला भ्या वाटायला लागलं वहिनी साहेब, गुंजा म्हणाली. खंडू इथे येणार आहे का पुन्हा? सुधाने विचारलं. हाव, ते सांच्याला येणार आहे ती, गुंजा म्हणाली. मग तो आला की त्यालाच टाकायला सांगितलं तर चालणार नाही का? सुधाने विचारलं. तसंच करायला लागेल असं वाटतंय मला वहिनी साहेब, गुंजा म्हणाली. मी सुरेंद्रनं सांगितलं, पण त्यांचा विश्वासच बसत नाही या गोष्टींवर. आता संध्याकाळी आल्यावर पुन्हा एकदा सगळं सांगून बघते, सुधा म्हणाली. ह्या पीठावर जर काही खुणा उमटल्या तर त्यांना बी विश्वास ठेवावाच लागेल वहिनी साहेब, गुंजा म्हणाली. तशी संध्याकाळ होतच आली आहे, सुरेंद्र येतीलच एवढ्यात, असं सुधाने म्हणण्याची आणि टेलिफोन खणखणण्याची एकच वेळ झाली. संध्याकाळच्या त्या शांततेत फोनचा तो आवाजही दचकवणारा होता. मंतरलेल्या पिठावर खुणा उमटतील का? सुरेंद्रचा सुधाच्या बोलण्यावर विश्वास बसेल का?
संध्याकाळच्या शांततेत येणारा तो फोन कोणाचा होता? जाणून घ्या पुढच्या भागात. ही कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.